संक ते आसंगी जत तालुका जत जिल्हा सांगली येथील रस्त्याच्या साईड पट्ट्या माती टाकून डांबरीकरणावरतीच डांबरी चौकशीची केली. सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी मागणी. संक तालुका जत जिल्हा सांगली ते आसंगी जत हे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गेल्या 2 महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून साईड पट्ट्यावरती बाजूची माती घेऊन या साईड पट्ट्या तयार केलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या साईड पट्ट्या वाहून जाण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. या साईड पट्ट्यावरती पाणी देखील मारले जात नाही, तर जुन्या डांबरीवरतीच पुन्हा एकदा डांबर टाकून खडी टाकून या ठिकाणी डांबरीकरण करण्याचा उद्योग संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी सुरू केला असून संबंधित रस्त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा जत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशील कांबळे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी या कामाची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. आज आम्ही संक येथे आलो होतो. तर संक आसंगी रस्ता आहे हो. ह्या रस्त्याचं काम बघा जे करायला लागले ते अत्यंत म्हणजे एकदम हलक्या आणि निष्क्रिय दर्जाचं करायला लागलेत. हे बघा हे काय केलंय काम ह्या रस्त्यात की बाजूपट्टीला का नाही तिथलीच माती उकरून तिथंच दाबली गेल्या. मी तुम्हाला सांगतो, एक पाऊस जर झाला तर ह्या दोन्ही बाजू का नाही पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन ही पूर्णपणे जीर्ण होऊन संपुष्टात येणार आहे. मग मला सांगा, रस्ता बनवायचाच कशाला? जसा होता तसा राहिला असता तर बरं झालं असतं. तसंच पुढच्या बाजूला का नाही ह्याच डांबरीवरती डांबरीकरण चालू आहे. ही कितपत योग्य आहे? डांबरीकरण कसं केलं जातंय तर डांबरीकरण करायच्या वेळेला अगोदर जर डांबरी असेल तर ती उकरली जाते आणि त्याच्यानंतरनं मग त्याच्यावरती व्यवस्थित सोलिंग करून दगड मोठी खडी मोठ्या खडीची दगडं टाकून त्याच्यावरती परत बारीक खडी टाकून डांबरीकरण करून परत त्याच्यावरती डांबराची लेअर असा रस्ता केला जातोय. तिथं तशा काहीही भानगडी केलेल्या जात नाही आहे. टोटल म्हणजे टोटल भोंगळ कारभार आहे.
ही जी काय कोणी काम करायला लागले ते आणि ह्या कामाला ही कामाची मंजुरी ज्या अधिकाऱ्याने दिल्या त्या अधिकाऱ्यांनी काम अगदी योग्य आणि काटेकोरपणे करावे, अन्यथा आम्ही ह्या गोष्टीबद्दल तीव्र आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टीला त्यांनी सामावलं जावं. माझी एकच हात जोडून विनंती आहे की काम प्रत्येक ठिकाणचं कुठल्याही ठिकाणचं असो चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं झालं पाहिजे. ह्या रस्त्यावरनं कितीतरी लोक येणार जाणार आहेत, ह्या रस्त्यावरती प्रवास करणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, जर करता असले रस्ते तुम्ही बनवायला लागला तर प्रवास कसा चुकाचा होणार, लोकांचे अपघात होतील, लोक मरतील. ही जी काय 2 नंबर चालू आहे ही बंद करावं आणि जी काय म्हणजे नियमामध्ये बसणार आणि ज्याप्रमाणे काम करायला पाहिजे टेंडरमध्ये त्या पद्धतीनं काम करावं ही मी सरळ सूचना देतोय. आणि जर करता असं नाही झालं तर मग त्याला त्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी सामावलं जावं, जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांनी. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.